जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे बैसरनखोरे हा निसर्गरम्य परिसर दहशतवादी हल्ल्याने हादरला. हल्ल्यामध्ये 28 पर्यटक मरण पावले असून 20पेक्षा अधिक जण जखमी झाले. पुण्यातील निवृत्त कर्नल सुरेश पाटील हे देखील मागच्याच आठवड्यात या ठिकाणी गेले होते. आजच्या या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी महान्यूशी साधलेला हा संवाद. मी निवृत्त कर्नल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो. हा जो हल्ला झाला हा काही त्याच्याबद्दल विशेष मला वाटत नाही, कारण मी गेल्या आठवड्यात तिथंच होतो. 15 दिवस मी श्रीनगरमध्येच होतो आणि मी तिथं पाहिलं की कारण माझे रेजिमेंट तिथं होते, म्हणून त्या रेजिमेंटच्या आमच्या जवानांना मी भेटायला गेलो होतो. मला आता रिटायर होऊनच 30 वर्ष झालेली आहेत. तर 100 यार्डावरती आमचे सैनिक असे तैनात केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जिकडे तिकडे जाईल तिकडे ते सैनिकच दिसत होते. मोठ्या प्रमाणात आमची फौज तिथे ठेवली जाते. तर खरंच दुःख होतं आणि मी तर म्हणतो की तुम्ही इंचावरती जरी उभे केले ना सैनिक, तरी हे हल्ले होत राहणार. कारण हा हल्ला आयसोलेशन मध्ये नाहीये, कारण हा हल्ला त्यांच्या संस्कृतीशी जोडलेला आहे. आणि त्यांची संस्कृती म्हणजे काय? इस्लामायझेशन जे आज जगाभर चाललेलं आहे. आणि इस्लामचं जे एक पुस्तक आहे ते आहे कुराण, आणि कुराणमध्येच लिहिलेलं आहे. हे लोकांना बऱ्याचशांना माहिती नसतं, आपल्या सो कॉल्ड नॉन मुस्लिम लोकांना. म्हणजे आपण सगळे आर्यजन आहोत. आर्य म्हणजे ज्ञानी, विचारवंत, श्रेष्ठ. आपण सगळे आर्य आहोत. आपण आर्यापासून दूर गेलेलो आहे. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आर्यवत आहे. हा देश हा जगाचा विश्वगुरु होता एकेकाळी. जगातली लोक इथं शिकायला यायचे. आपल्याकडे नालंदा होती, तक्षशिला होती. तक्षशिला ते हरामजादे घेऊन गेले. नालंदामध्ये जगातली लोक शिकायला यायची. जगातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी होती. तिथं ज्यांनी ती जाळली ती 6 महिने जळत होती, आणि नुसती पुस्तकं नाही जाळली, तर तिथं तुमच्या आमच्यासारखे जेवढे विद्वान होते ते सगळ्यांना त्यांनी जाळून का टाकलं? तर त्यांना फक्त आणि फक्त एक पुस्तक ठेवायचं होतं, आणि ते म्हणजे कुराण. आता हे फार बोल्ड स्टेटमेंट मी करतोय, पण हे सत्य आहे. आणि झालंय काय माहितीये का? कुराण मध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, जो अल्लाह की इबादत नहीं करता वो सब काफिर है और सबको काटो. आता मला सांगा, ट्विन टावर्स मध्ये 10-12 हजार लोकांना का मारलं? काय प्रेरणास्थान होतं तिथे? मुंबईमध्ये 1000-1200 लोकांना मारलं कसाबन गँगनी. का मारलं? आमचे 4 वर्षापूर्वी पुलवामामध्ये 70-80 जवानांना मारलं. परत गेल्या महिन्यामध्ये एक कर्नल आणि 2 मेजरना मारलं. ते का? त्याचं प्रेरणास्थान काय? का मारतायत हे लोकांना? का मारतायत? आता काल मी त्या पाकिस्तानी चीफ ऐकत होतो. तो म्हणतो वो तो हमारा ही है, मतलब कश्मीर तो कश्मीर की वैली वो हमारी है, ये तो इंडिया वालों ने इसको कब्जा करके रखा है, असं तो म्हणतोय. आणि बोले हम इसको कब्जा वापस कर लेंगे. आणि त्यांच्याकडे आपल्या बऱ्याचशा आमच्या प्रेक्षकांना माहिती नव्हतं, त्यांच्या कुराण मध्ये लिहिलेलं आहे की गजवा हिंद करना है. गजवा म्हणजे युद्ध, आणि हिंद म्हणजे भारतवर्षावरती इस्लामचा पर्चा फडकवायचा. हे सत्य आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. अरे एकेकाळी आपण 92 लाख स्क्वेअर किलोमीटर हा देश होता, म्हणजे अफगाणिस्तान पासून म्यानमार पर्यंत. आज तुटत 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 बघा, मग फ्रेंच आले, हे आले, ते आले, पोर्तुगीज आले, तुर्की आले, अफगाणी आले, सगळे आले 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 आणि आज आपण 30 लाख पण नाही राहिलेलो. तर आणि आता सुद्धा तुकडे तुकडे गँग बसलेलीच आहेत, देश तोडायला बसलेले आहेत. आता तुम्ही जर थोडासा विचार जर केला तर वक्फ बोर्ड वाल्यांनी ज्या पद्धतीने चाललेला आहे, आता तो ओएसी म्हणणारा, त्याचे तर लाखो हेक्टर जमीन सगळी याचीच आहे, वक्फ बोर्डची आहे. त्याला त्याच्यावर कब्जा केलेला आहे, त्याच्या भावाने पण कब्जा केलेला आहे. तर हे वक्फ बोर्डचं सँक्शन न व्हावं म्हणून त्यांनी तिकडून प्लॅनिंग करून आपल्या इथं JNK मध्ये जे पण मुस्लिम असतील, आता इथले जे पण मुस्लिम पण ते स्लीपिंग सेल सारखेच आहेत. तिकडून एखादा आला असेल, इथं 8-10 दिवस राहिला असेल ना, इथल्या लोकांची संगनमत करून प्लॅनिंग केलं ना कि लोग बाग किधर जाते हैं, कौन जाता है, कैसे जाता है, हथियार वगैरह सब सेटिंग किया होगा. तर सेटिंग करायला मदत कोणी केली? ह्याच लोकांनी केली. आणि ते लोक कोण आहेत? ते भारतातलेच आहेत. मी तर म्हणतो आजच्या घटकेला ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे, तर हे आज तर मी सकाळी सकाळी बातमी ऐकली की आमचे गृहमंत्री आणि आर्मी चीफ सगळे जाऊन तिथं ते प्लॅनिंग करतायत की पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करायची. अरे तुम्ही कितीही सर्जिकल स्ट्राईक करा, पुरी इंडियन आर्मी तिथं ठेवा,
तरी पण त्यांना जे, कारण प्रत्येक मुसलमानाला, हे फार मी बोल्ड स्टेटमेंट बोलतोय, प्रत्येक मुसलमानाला त्याच्या लहानपणी त्याच्या कानामध्ये आजान टाकली जाते की ये सब काफिर है, सबको काटना है अगर अल्लाह को न इबादत नहीं करता तो. म्हणून हे सगळं मारधाड चाललेली आहे आणि त्यांना शरिया लागू करायचं. मला सांगा, जर एक तरी भारतातला मुसलमान वंदे मातरम म्हणेल का? आज मला सांगा, बॅरिस्टर जिना 1947 साली काय म्हटला कि भाई हमारा खान पान अलग है, रहन सहन अलग है, हमारा पहरावा भी अलग है, हम छोटे भाई का पैजामा बड़े भाई का कुर्ता पहनते, हमको अलग देश चाहिए. मग ते नेहरू गांधीकडे गेले. नेहरू गांधी काय म्हटले, ओके आपको नया देश चाहिए तो इलेक्शन कराओ. इलेक्शन हो गया. इलेक्शन झाल्यानंतर गेले किती, 1% पण नाही गेले, सगळे इथंच राहिले. आणि बाबासाहेबांनी कॅटेगरिकली सारखे म्हणत होते की सगळ्यांना क्लीन एक्सचेंज करा, तर तुम्ही गेलेच नाही. आणि मग तुम्ही हैदराबाद वरून येऊन नका ना म्हणू कि 15 मिनिट पुलिस को हटा दो, हम 100 करोड़ को दिखा देंगे, रास्ता काट देंगे. अरे पण आमच्यात सहिष्णुता आहे. आता जर तुमच्या पायाखाली जर मुंगी आली तर तुम्ही तिला साखर द्याल, क्योंकि हमारे यहाँ सर से तन जुदा वाली बात नहीं है. पण त्यांची कुराणमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, गजवा करना है. आणि हा जो आज गजवा झाला ना, तुम्ही कितीही पाकिस्तानवर अटॅक करा, काही करा, हे गजवा कंटिन्यू होत राहणार आहे, कारण त्यांना पूर्ण भारतावरती कब्जा करायचा. आज तुम्ही बघा वेस्ट बेंगॉलची काय हालत झाली आहे, केरळची काय हालत झालेली आहे, यूपी मध्ये पण बघा काय चाललेलं आहे. अरे दादागिरी चालली आहे. आता हे आजान वगैरे दादागिरीची भाषा आहे. त्यांच्या सकाळी 5 वाजता ते ओरडायला लागतात, कोणी थांबवत नाही. सगळे आपण घाबरलेलो आहोत आणि ते म्हणतायत तसंच ऐकतोय. अरे 370 काढलं म्हणजे फार मोठा गुन्हा केला का आम्ही? अरे सगळ्या भारतीयांची ती जमीन आहे. आता माझं सुद्धा तिथं अर्धा लिटर रक्त सांडले. मी 68 साली सैन्यामध्ये भरती झालो आणि 71 साली मी यंग कॅप्टन होतो. तर माझ्या बटालियनचे, आता हे तुम्हाला नवीन पिढीला माहिती पाहिजे की किती लोक प्राणाची आहुती देतात या देशासाठी. तर एका रात्रीमध्ये माझ्या बटालियनचे 47 जवान आणि 6 अधिकारी मारले गेले आणि मला सुद्धा खूप लागलं होतं. तर आजकाल तर काय, एखादं शव जर आलं तर मोदींनी किंवा नवीन तुम्ही लोकांनी केले की त्याला तिरंग्यामध्ये लपेटते, तुम लोग सब मान्यवर सल्यूट करते. त्यावेळेला आम्ही त्यांना 200 लिटर डिझेल टाकून नाल्यामध्ये टाकून जाळलं. हे सत्य आहे. आणि मला सुद्धा लागलं होतं. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो महिनाभर, तर तेव्हा मला सारखं वाटायचं की आपण ह्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. माझ्या कमांडिंग ऑफिसरनीच त्यावेळेला सांगितलं की सुरेश तेरे को कुछ करना है जिंदगी में इस देश के लिए. आणि म्हणून मी 93 मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर मी हे 3 क्रांतिकारक विषय घेऊन काम करतोय. त्याचं उत्तर मिळणार नाही. मी तर पुन्हा म्हणतोय की पुरी तुम्ही इंडियन आर्मी जरी लावली ना JNK मध्ये, तरी हे चालूच राहणार आहे. मी आमच्या त्या कर्नलला मी परवा म्हटलो जेव्हा असताना की अरे तुम 1-1 इंच पे भी सैनिक खड़ा करो, क्या करेगा वो. आणि आता तर तिथं कसं झालं, इतकं सोपं झालंय, सगळे सिटिंग डक्स आहेत. ही वंदे भारत जे ट्रेन आहे ना, ते तिथे इतके सुंदर ट्रेनचे ते बोगदे झालेले आहेत. तर नुसतं एका बोगद्यात जाऊन एक छोटासा बॉम्ब जरी टाकला तरी तुमचं वाटोळं होईल, हजारो मरून जातील. म्हणून हा जो दहशतवादी हल्ला झाला, असे दहशतवादी हल्ले कायम होत राहणार. आपण काही थांबवू शकत नाहीये. आणि आपल्यातला सगळ्यातला, मी जसं सुरुवातीला म्हटलं, प्रत्येक मुसलमानाला कानमंत्र दिला जातो लहानपणी कि अल्लाह के सिवा जो भी किसी की इबादत करता है उसको काटो, वो काफिर है. अगर वो अल्लाह को मानता है और जिजिया देता है तो फिर उसको छोड़ो, नहीं तो उसको काट दो. हे सत्य आहे, हे लिहिलेलं आहे. ह्याच्यात मी काही नवीन काही सांगत नाहीये.